हॅलो गुड मॉर्निंग। तर मी आज इतकी खुश का बरं, कारण मी आज जाता चंद्रपूर माझ्या घरी, बिकॉज माझी एक्झाम सुरू झाली आहे, त्यामुळे मला आज सकाळीच चंद्रपूरला जायचं आहे। आत्ता वाजला आहे सकाळचे 6 आणि अजून माझी पॅकिंग पण व्हायची आहे। तसं तर मी 3 दिवसासाठीच चालली आहे, पण थंडी असल्यामुळे मला गरम कपडे पण सोबत घेऊन जावं लागेल। नागपूरची थंडी मला माहिती आहे, पण चंद्रपूरला कशी थंडी आहे हे अजून मला माहिती नाही, त्यामुळे मला सर्व कपडे वगैरे घेऊनच जावं लागेल। 3 दिवस पेपर असल्यामुळे मी क्लिनिकला पण सुट्ट्या टाकल्या आहेत, तर 3 दिवस आता मी नागपूरमध्ये नसणार। सर्व कपडे मी काढून बाजूला ठेवून देते आणि हा माझा पाऊच कुठे गेला, माझा पाऊच, याला मी नाही विसरू शकत। याला जर मी विसरली ना माझे वांदेच होणार चंद्रपूरमध्ये, बिकॉज यामध्ये माझं असं स्किन केअरचं भरपूर सामान आहेत, सो मी याला नाही विसरू शकत। सो पॅकिंग तर झाली आहे आणि आता मी स्वतः पण रेडी झाली आहे। मला आता बस 7 वाजता निघायचं आहे, कारण मला 11च्या आधी चंद्रपूरला पोचायचं आहे। आणि ही आता माझी रूममेट सुहाने ती झोपून, बिकॉज इकडे खूप जास्त थंडी वाटत आहे। माहीत नाही चंद्रपूरला गेल्यावर माझी अवस्था काय होणार आहे। तर मी तर रेडी झाली आहे आणि आता मी माझं सामान वगैरे घेऊन निघणार। त्याआधी मी सुहानीला उठवून तिला सांगून देते की मी निघत आहे म्हणून, कारण ती बिचारी झोपलेली आहे, कारण खूप जास्त थंडी वाटत आहे यार। मलाच नाही माहिती की मी थंडीमध्ये कशी जाणार आहे। आता रेडी झाली आणि मी तर निघत आहे चंद्रपूरसाठी। सुहानी झोपून ते काही उठत नाही आहे, सो आता मी ट्रॅव्हल्स वगैरे जे काही मला मिळणार ते मी पकडून चालली जाईल बस। मी हे चढून इथे आली आहे। हा इथून याच्यावर उडी मारून मी आली आहे गाईस। मी आत्ता चंद्रपूरला पोचली आणि मला एकही ऑटो मिळत नाही। आता मी ऑटो पकडून एखाद्या घरी चालली जाईल, त्यानंतर माझे एक्झाम आहे 2 वाजता गाईज। आणि आता थंडी पण निघून गेली आहे, पण आता मला ऊन वाटून राहिलं इकडे। मला वाटत नाही की चंद्रपूरमध्ये जास्त थंडी असेल म्हणून। आली आहे, ह्या आजीला पण तुकुमला जायचं आहे। शाद्या नवीन आहे तर ते त्यांना घेऊन जाणार। सारखे नाही राहत सगळे ऑटो, नाही ग बाई, बरोबर आहे। वेटरीमध्ये बरं झालं बा, मानातले सारखे बाई मानातले 3-4 हो का? नाही मी लहानच आहे, तुमचं घेऊन करू नका, मी लहानच आहे। कोणत्या बाया पोरी हे काढ राहिले, हो ते तर आहे। पोरी धरणारा कोणत्या आपल्या जीवन मुरसते, हो हो कोणतं ऐकते, बरोबर। बड्या पाहिजे पुण्यवानी, सगळं मागं येणाऱ्या जाणाऱ्या, बोलणार तरी बोलणं तरी चांगलं पाहिजे, बोललं तरी चांगलं पाहिजे, बरोबर। हात घेऊन जायचं आहे, काहीच घेऊन नाही जायचं आहे, खाली हात आलो खाली हातात जायचं आहे, बोललं चाललं हा रस्ते। मला ही आजी ना बस स्टॉपवर मिळाली होती, यांना दुर्गापूरला जायचं होतं, पण ना एक ऑटोवाले काका यांच्याशी बरोबर बोलत नव्हते। मला पण तिकडेच जायचं होतं शक्तीनगर, मग आम्ही एकत्रच निघालो। आता सलूला ना चुकून मी सलूला पण घेऊन घेतला, बिकॉज इथं क्लास वगैरे संपला होता एकाच टाईमला, त्यामुळे मग आम्ही तर एकत्रच घरी जाऊ। ती आजी पण उतरून गेली आहे आता दवाखान्यासमोर, आम्ही आता दुर्गापूरला आहोत। इथे हे सर्व माझ्या स्वागतासाठी थांबून होते, बिचारे थकून गेले कारण मला लेट झालं यायला। हे सर्व
सर्व झोपून गेले आहेत. अरे उठा, मी आली आहे, उठा उठा. चला आता मी घरी जात आहे. ओके. बापरे गाईस, खूप ऊन आहे. या थंडीमुळे तर मी मस्त गरम गरम लावून आली होती कपडे. तर तिकडे पूर्ण ऊन वाटून राहिली मला. मी आली घरी, आली, मी फ्रेश वगैरे झाली. सो आता मला खूप जास्त भूक लागली होती, तर मी आता घरी जेवण करते आणि माझ्यासाठी स्पेशल जेवण बनलेलं आहे. दाखवते थांबा. इडली, डोसा, सांबार, चटणी वगैरे सगळं बनवलं आहे माझ्या घरी माझ्यासाठी. मी येणार आहे म्हणून.